मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड शेतकरी नेत्यांची. शेतकऱ्यांना आंदोलनाला बोलवलं, महामार्ग ठप्प केले, शेतकरी पण अगदी उत्स्फूर्तपणे सामील झाला. शेतकऱ्याला वाटलं की आता आरपारची लढाई आहे, यावेळेस कर्जमाफी घेणारच. 2,500 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत कालच्या आंदोलनात. आणि आंदोलन करते शेतकऱ्याला नागपूरमध्ये सोडून मुंबईला गेले. कशासाठी? कर्जमाफी घेतली नाही यांनी, हे सेटल्ड होऊन आलेत. यांच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंदच सांगत होता की यांनी काय कमावलंय. तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पण सपोर्ट केला. विचार करा तुम्ही, 30 जून 2026 ची तारीख घेऊन आलेत बिनलाजा सारखं. अरे 31 मार्च पर्यंत कर्ज भरायचं असतं रे. 31 मार्च पर्यंत त्या कर्जाला नवं जुनं करावं लागतं, नाही तर नोटिसा निघतात.